एव्हरीवन, मी अक्षदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आम्ही चाललो होतो मला लॅपटॉप घ्यायला. गायत्री म्हटलं तू पण चल. आम्ही भरूनच चाललो होतो आणि दोघींनी पण स्कार्फ बांधले नव्हते. म्हटलं मेकअप खराब होईल, पण वाऱ्याने तसंच मेकअप खराब केला होता. इतकं वारं लागत होतं गाडीवरती, कारण आम्ही टू व्हीलरवरती चाललो होतो. कारण जवळच होतं, त्यामुळं म्हटलं काही 5-10 मिनटाचा रोड आहे, आत्ता जाऊ. पण वाऱ्याने पार मेकअपचा आणि केसांचा बंदोबस्त केला होता खराब करण्यासाठी. त्यानंतर आम्ही पेट्रोल पंपावर पप्पा पेट्रोल टाकायला गेले होते, कारण की लाईन होती, थोडी वेळ थांबलो होतो. तर ह्या गायत्रीचीच आपल्या राणीची नजर होती या गाडीवर, कारण की तिला घ्यायची MT-15 आणि ही R15कडे नुसतं पाहत होती. त्यानंतर आम्ही गेलो होतो मोबाईलच्या शॉपमध्ये. फायनली तिथं बसल्यानंतर लॅपटॉप पण ते पाहून झालं होतं. त्यांची थोडीशी प्रोसेस चालू होती, त्यामुळं आम्ही 5-10 मिनटं बसलो होतो. आणि इथंही आमच्या मॅडमचा डोळा होता आयफोनवरती, आयफोन पाहत होत्या. त्यानंतर आम्ही आलो होतो थोडासा नाश्ता करायला, म्हणजे थोडंसं काहीतरी खाऊ वाटलं होतं, कारण पोटपूजा करायची होती. पप्पा म्हणले इथलचा तरीवडा खाऊ, तो छान लागतो. मी तरीवडा घेतला होता, पण इथलचा वडापावसुद्धा खूप छान लागतो. यांची एक केडगावला आणि आमच्या तिथं माथेरानला, अशा इथं 2 ब्रांच आहेत आमच्या शेजारी. पण तिथलचा वडापाव इतका सुंदर लागतो, त्याच्यासोबत तिखट चटणी, नक्की ट्राय करा. त्यानंतर आम्ही घरी येऊन चेंज करून परत निघालो होतो मूव्हीला, कारण की आम्हाला जायचं होतं मूव्ही पाहायला परत नगरला, आशा टॉकीजला. तर आम्ही गेलो होतो, आम्ही चाललो होतो बसनी, कारण की आमच्या ज्या सोबत होत्या ते पुढं गेले होते. आम्हाला उशीर झाला होता जायला, आम्हाला केडगाववरून यायला उशीर झाला होता, त्यामुळं नगरला जायला पण उशीर झाला. पण फायनली आमचं नशीब चांगलं की 3 वाजता बस 2:45 वाजता बस टायमिंगला आली. आणि त्यानंतर ह्या राणीचं आयलायनरवरती लागलं होतं, ती कॅमेऱ्यातच पाहत होती. तर आम्ही देऊळ बंद पिक्चर पाहायला गेलो होतो. इतका सुंदर पिक्चर होता ना, सगळं शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित होता आणि आपल्या स्वामींचा होता. खूप सुंदर वाटलं, खूप आवडला. इतकं सगळं थिएटरमधले सगळे लोक इमोशनल झाले होते. त्यानंतर इंटरव्हलमध्ये आम्ही गाडीवर थांबलो होतो. म्हटलं तोपर्यंत थोडं खायला प्यायला घ्यावं आणि फोटो वगैरे काढून घेतले होते. तोपर्यंत सगळेजण फोटो काढत होते, ज्याचे त्याचे पाहायला आलेले. त्यानंतर फायनली आम्ही 6:15 वाजता निघालो होतो तिथून, कारण की थोडंसं 5-10 मिनटं लेटच झालं होतं. त्यानंतर संध्याकाळी आपलं फायनल लॅपटॉप आलं होतं. ते ॲक्टिवेशनसाठी उशिरा ॲक्टिवेशनला पाठवणार होते सर्व्हिस सेंटरला, त्यामुळे थोडंसं उशिरा देणार होते. मग ते संध्याकाळी आलं होतं आपलं लॅपटॉप. मग भारत आला होता. भारत काय काय गोष्टी समजून सांगत होता मला. आमचा भारत खूप हुशार आहे. त्याला म्हटलं चल तुला फेमस करते, तर म्हटलं नको, मी ऑलरेडी फेमस आहे. चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.